तिच्या गाडीच्या दावणीवर तर आज खरेदी विक्री झाल्यात म्हशी बघू शकतो तुम्ही. थोड्याच म्हशी शिल्लक आहेत बाजूला पण. तर नमस्कार शकील भाई. नमस्कार. तर कुठून आले आज शेतकरी आपल्याकडे? मोरवड तालुक्यातल्या रेणापूर जिल्हा लातूर. इथून आपल्या गावाच्या माध्यमातून शेतकरी आले होते आणि त्यांनी या 3 भाकड म्हशी आपल्या जिजामाता डेअरी फार्मार्फत खरेदी केले आहेत. तर नमस्कार दादा. तुमचं नाव गाव ऍड्रेस सांगा व्यवस्थित. कुठून आलेत आपण? सांगा. कुठून आले? मोरवडून आलो. मोरवरून लातूरवरून आणले तुम्ही. तर किती शेतकरी आले होते आपण या इथं? 4 शेतकरी. पहिल्यांदाच आले दादा बाजार? पहिल्यांदाच आले. तर किती म्हशी खरेदी केल्या आपण? 3 म्हशी. तुम्ही गेल्यात का तुमच्या मित्रांनी वगैरे काय? मी आणि तुम्ही किती घेतले? मी एक घेतली. तिघांनी पण एक घेतले. 3 शेतकरी आले होते, तिघांनी पण एक खरेदी केले. तर म्हशी तुम्ही जे व्हिडिओत पाहिल्यात तशाच म्हशी आहेत का इथं बाजारात? तर काय रेटनी घेतली दादा आपण? कोणती म्हैस घेतलेली आपण एक सांगा. हे म्हैस घेतली 80,000ला. 85,000. तर किती महिन्याचं गाभण आहे? 5.5 महिन्याचं गाभण म्हशी आहेत. तर शकील भाईचा व्यवहार कसा वाटला दादा तुम्हाला? एकदम चांगला नंबर 1. तर तुमच्या भागातून जे शेतकरी येते ना आता लातूरून त्यांना काय सांगा? जरूर आम्ही मार्गदर्शन करू. जरूर शकील भाई. आणि तुम्ही जे फसवा म्हशी म्हणते ते बाजारात नाही तुम्हाला काय असं जाणवलं की अजिबात नाही? मित्रांनो बघू शकतो काही जोर जबरदस्ती काही सुद्धा नाही. आपण कधी आला होता तिथे? सकाळी आलो. तर येण्याचं तुम्हाला जर लोकेशन पाहिजे असेल तर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून भेटून जाईल. आणि या 3 म्हशी त्यांनी इथे येऊन खरेदी केल्यात आपल्या जिजामाता डेअरी फार्म मार्फत. 1 नंबर क्वालिटीच्या 3 मुर्रा म्हशी आहेत. तर भाई आपलं लोकेशन सांगा काय होतं? शेतकरी येते आणि शनी शिंगणापूर. शनी शिंगणापूर पासून अलीकडे आपलं गाव 5 किलोमीटर आहे घोडेगाव. आता शेतकरी येतात काय तिकडे 2 प्रकारचे घोडेगाव आहेत तिकडे? हो, शेतकरी बांधवांनी जे ना शनी शिंगणापूर घोडेगाव टाकलं पाहिजे मॅपवरती. शनी शिंगणापूर आपल्यापासून 5 किलोमीटर आहे. तर आता या 3 म्हशी इथून आपल्या इथून दिलेल्या आहेत बघू शकता. आता या भरून द्यायच्यात भरून द्यायच्यात. गाडी करून दिली. ट्रान्सपोर्टची व्यवस्था झाली. गाडी भरून निघणार. चालतंय.